नमस्कार. कैवल्यनाथ संगीत विद्यालय प्रस्तुत गुरुपौर्णिमा महोत्सवात मी स्वर्णिमा बाराहाते सर्व रसिक श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. भारतात 4 वेदांना सर्वश्रेष्ठ गुरु मानलं गेलं आहे. या वेदांमध्ये सूक्ष्म दडलेलं ज्ञान सहजपणे आत्मसात करता यावं म्हणून व्यासमुनींनी याचं विभाजन केलं आणि म्हणूनच या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही संबोधलं जातं. वीणावादिनी सरस्वती विद्येची देवता. कार्यक्रमाची मंगल सुरुवात सरस्वती वंदनेने तसेच गुरुस्तुतीने करूया. त्याकरिता मी शांभवी आणि सुनीता वैली यांना आमंत्रित करते. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. ॐ अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मन्नाथ श्री जगन्नाथो मद्गुरो श्री जगद्गुरु ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरोपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. गुरुर्मध्ये स्थितमाता मातृमध्ये स्थितो गुरु गुरुर्माता नमस्तेस्तु मातृगुरु नमाम्यहं. मातृगुरु नमाम्यहं. मातृगुरु नमाम्यहं. वाह, छान. गुरु हा माता पित्या समान असतो. शिष्यास योग्य ज्ञानप्राप्ती व्हावी याकरिता झटत असतो. अशाच या गुरुचं महात्म्य वर्णन करणारं गाणं आपल्यासमोर सादर करते समीक्षाताई. गुरु माता पिता गुरु बंधु सखा गुरु माता पिता गुरु बंधु सखा तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम. तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम. तुम्ही भक्ति हो तुम्ही शक्ति हो तुम्ही भक्ति हो तुम्ही शक्ति हो तुम्ही मुक्ति हो मेरे स्वामी सखा. गुरु माता पिता गुरु
तुम्ही साधना, तुम्ही प्रेरणा, तुम्ही साधना, तुम्ही आराधना, मेरे स्वामी सखा, गुरुमाता पिता, गुरु बंधु सखा, गुरुमाता पिता, गुरु बंधु सखा, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तुम्ही प्रेम हो, तुम्ही करुणा हो, तुम्ही प्रेम हो, तुम्ही करुणा हो, तुम्ही प्रेम हो, तुम्ही करुणा हो, तुम्ही मोक्ष हो, मेरे स्वामी सखा, गुरु माता पिता, गुरु बंधु सखा, गुरु माता पिता, गुरु बंधु सखा, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। गुरु शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी असं सांगितलं जातं, गुकार म्हणजेच अज्ञानरूपी अंधकार आणि रुकार त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज. अज्ञानरूपी अंधकार ज्ञानाच्या शलाखेने जो दूर करतो तो गुरु. अशा या गुरूंचं वर्णन करणारी कविता आपल्यासमोर सादर करते मृणाली नेताई. की गंगा है, गुरु ज्ञान की गंगा है और है प्रेम की जमुना, अध्यात्म की बहे सरस्वती और दया का झरना। बिना गुरु ना ज्ञान मिले, बिना गुरु ना ज्ञान मिले और न मिले कोई जागीर। गुरु ना कोई व्यक्ति है, गुरु ना कोई व्यक्ति है, ना कोई पीर फकीर। गुरु बस केवल एक तत्व है, गुरु बस केवल एक तत्व है जो बदले तकदीर। गुरु दूर करे अंधियारा, गुरु दूर करे अंधियारा, ज्ञानमय हो जीवन सारा। मोह माया का जगत पसारा, दूर करे भ्रम गुरु बने सहारा। मिले वशिष्ठ गुरु राम को जब, मिले वशिष्ठ गुरु राम को जब, राम बने श्री राम। सांदीपन से ज्ञान पाकर कृष्ण से श्री कृष्ण और हलधर बने बलराम। गुरु मिले गर जीवन में तो, गुरु मिले गर जीवन में तो हो जाए सफल सभी काम। जीवन गुरु मिले गर जीवन में तो हो जाए सफल सभी काम। नर से बने नारायण, नर से बने नारायण और मिल जाए हरिधाम। धन्यवाद. जो दुसऱ्याला प्रमाद करण्यापासून थांबवतो, स्वतः निष्पाप मार्गाचा अवलंब करतो, केवळ आपल्या शिष्याच्या हिताची आणि कल्याणाची कामना करतो, तोच जगमान्य सर्वादरणीय म्हणून विख्यात होतो. असंच एक सुमधुर गाणं आपल्यासमोर सादर करते अंजू मावशी. हे प्रभु आनंद दाता, ज्ञान हमको दीजिए। हे प्रभु आनंद दाता, ज्ञान हमको दीजिए। शीघ्र सारे दुर्गुणों को, शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए। हे प्रभु आनंद दाता, ज्ञान हमको दीजिए। लीजिए हमको शरण में, हम सदाचारी बने। लीजिए हमको शरण में, हम सदाचारी बने। देश प्रेमी शीलवंत, देश प्रेमी
शीलवंत वीर व्रतधारी बने। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। प्रेम से सब गुरुजनों का दिव्य हम आदर करें। प्रेम से सब गुरुजनों का नित्य हम आदर करें। सत्य बोले झूठ त्यागे, सत्य बोले झूठ त्यागे, मेल आपस में करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। निंदा किसकी हम किसी से भूल कर भी ना करें। निंदा किसकी हम किसी से भूल कर भी ना करें। दिव्य जीवन हो हमारा, दिव्य जीवन हो हमारा, तेरी यश गाया करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। शीघ्र सारे दुर्गुणों को, शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। आयुष्य खूप सुंदर आहे. प्रत्येकाच्या जीवनात येणारी दुःखाची लाट आणि प्रत्येकाने पहावी सुखाची लाट, हे तत्वज्ञान प्रत्यक्ष जगायला शिकवतात गुरु. ईश्वरचरणी लीन होणारी भक्ती याची अनुभूती करावी तो गुरु. आयुष्याचं वर्णन करणारं गाणं ऐकूया वंदना मावशी आणि सुमित यांच्या आवाजात. प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंग दे। अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे। मानसाने मानसाशी मानसा समवागणे। हीच आमची प्रार्थना, हीच आमची प्रार्थना। भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी। सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी। तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे। मानसाला मानसाशी मानसा समवागणे। हीच आमची प्रार्थना, हीच आमची प्रार्थना। लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले।
पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले भेटला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमची प्रार्थना. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. प्रत्येक बालकाची प्रथम गुरु ही त्याची आईच असते. मायेच्या पत्रात वात्सल्याची छाया तर असतेच. वेळप्रसंगी ती कठोर होऊन आयुष्य जगायचे धडे आपल्याकडून गिरवूनच घेते. या समस्त जगताची आई भवानीची स्तुती आपल्यासमोर सादर करते पुष्पा मावशी. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचली माया तू शीतल छायेची काया तू विश्वाची रचली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तूच दिलेली मंजुळावाणी डोळ्यांमधले निर्मळ पाणी तूच दिलेली मंजुळावाणी डोळ्यांमधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविन दुसरे नाही सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू अमला अविनाशी कीर्ती तू अवघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभं कर पूर्णत्वात ते नेई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. लहान मुलं ही मातीचा गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तशी ती घडत जातात. बालमन हे अतिशय निरागस असतं. आपल्या गुरूंचं अनुसरण करतात, नकळत शिकत जातात. अशाच एका बालकलाकाराचं गाणं ऐकूया. सादर करते शांभवी. सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरिओ हरे सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरिओ हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरिओ हरे सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरिओ
वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी नित नित कर माखन चोरी गोपी वनहारी हरे सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम हरे सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम. ईश्वर आणि भक्त वेगळे नाहीतच मुळी. ईश्वर निर्गुण स्वरूपात असल्यामुळे त्याला देहभाव असलेल्या भक्ताशी संवाद साधता येत नाही. म्हणूनच तो आपल्या कार्यब्रह्माशी भक्ताची गाठ घालून देतो. ते कार्यब्रह्म म्हणजेच चालता बोलता ईश्वर तोच आपला गुरु. ईश्वर भक्ताचं गाणं सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे प्रतीक्षाताईला. सर्व गुरु जरी बाह्यतः स्थूल देहाने निराळे असले तरी आतून मात्र ते एकच असतात. ज्याप्रमाणे गायीच्या कोणत्याही आचळातून सारखेच शुद्ध आणि निर्मळ दूध येते, त्याचप्रमाणे गुरुमधील गुरुतत्व एकच असल्याने त्यांच्याकडून येणाऱ्या आनंद लहरी या सारख्याच असतात. चला तर काव्य सुमनात गुंफलेल्या वर्णनाचा सुगंध आपल्यासमोर प्रस्तुत करते समीक्षाताई. नमस्कार. गुरु पूर्णिमा के अवसर पर मैं एक कविता सुनाने जा रही हूँ. कविता का शीर्षक है गुरु की महिमा. बिन गुरु नहीं होता जीवन साकार, बिन गुरु नहीं होता जीवन साकार, सिर पर होता जब गुरु का हाथ, तभी बनता जीवन का सही आकार, तभी बनता जीवन का सही आकार. गुरु ही है सफल जीवन का आधार. सफल जीवन सजता है सपनों से, सफल जीवन सजता है सपनों से,
जो मिलता है किसी गुरु की दस्तक से। जीवन सूर्य सा प्रकाशित हो उठता है, जीवन सूर्य सा प्रकाशित हो उठता है जब साथ एक सच्चे गुरु का मिलता है। कड़ी धूप में जो दे वृक्ष सी छाया, कड़ी धूप में जो दे वृक्ष सी छाया, ऐसी है इनकी ज्ञान की माया। नहीं होता कोई रक्त संबंध, नहीं होता कोई रक्त संबंध, फिर भी है जीवन का अनमोल बंधन। गुरु है एक दीपक की छवि, गुरु है एक दीपक की छवि, जो जलकर दे दूसरों को रवि। ना रखता वो कोई ख्वाहिश बड़ी, ना रखता वो कोई ख्वाहिश बड़ी, बस शिष्य की सफलता ही है खुशियों की लड़ी। चंद शब्दों में नहीं होती इनकी बयां, चंद शब्दों में नहीं होती इनकी बयां, ईश्वर के तुल्य है जिनकी माया। ऐसे गुरुवर को शत शत नमन, ऐसे गुरुवर को शत शत नमन, उनके चरणों में ही जीवन अर्पण, उनके चरणों में ही जीवन अर्पण। धन्यवाद। भारताचं अत्यल्प शब्दात सांगता येईल असं वैशिष्ट्य म्हणजे गुरु शिष्य परंपरा। गुरुकुलात राहून गुरूंची सेवा करून ज्ञानप्राप्ती हा एकमेव मार्ग असायचा। आचरणातील शुद्धता याचं अनुसरण प्रत्येक शिष्य करीत असे। अशाच एका गुरु शिष्य जोडीची कथा आपल्यासमोर सादर करते आहे श्रीवर्धा। चला तर ऐकूया। नमस्कार। गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। संत परंपरेतील गुरु शिष्याची एक कथा मी आज आपणासमोर सादर करते आहे। प्रपंच, परमार्थ, संतत्व आणि समाजोद्धार यांची सांगड घालणारे महाराष्ट्रातील संतश्रेष्ठ म्हणजे संत एकनाथ। आदर्श गृहस्थाश्रमी, मराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमती पंडित, दयेचा सागर या शब्दातही त्यांचे वर्णन करता येईल। संत एकनाथांचा जन्म पैठण येथे झाला। संत भानुदासांचे ते पणतू। वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी। बालपणीच आई वडील निवर्तल्यामुळे एकनाथांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले। लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्रमती असलेले संत एकनाथ आजोबांना अनेक प्रश्न विचारत असे। आजोबांसोबत देवळात दर्शनाला, कीर्तनाला जात असे। एके दिवशी दत्त देवळात कीर्तन सुरू होते। बुवाने त्यांच्या कीर्तनात सांगितले, प्रारब्ध कोणाच्याच हातात नसते, जसे भाग्य त्याप्रमाणेच घडत असते। संत एकनाथांनी लहानपणी कीर्तनात गुरुचरित्राचे महत्त्व ऐकले होते। तेव्हापासूनच त्यांच्या मनात रुजले, मला गुरु कसा भेटणार? आणि त्यांनी लगेच कीर्तनकारांना प्रश्न विचारला। कीर्तनकारांना मात्र या प्रश्नाचं उत्तर देणं जरा कठीण झालं, म्हणून त्यांनी विचारलं, तुला या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर तू गोदावरी मातेलाच विचार। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी संत एकनाथ गोदावरी काठी बसले। त्यांनी गोदावरी मातेलाच विचारले, गोदावरी माते, मला माझे गुरु कुठे भेटणार? सांग ना, माझे गुरु मला कुठे भेटणार? गोदावरी मातेने सांगितले, दौलताबाद गडाचे गडकरी तुझे गुरु आहेत, त्यांच्याकडे जा। इतक्या लहान वयात संत एकनाथांनी त्यांचे घर सोडले आणि गुरुच्या शोधात ते निघाले। जनार्दन स्वामींचे शिष्यत्व एकनाथांनी पत्करले। 6 वर्ष तेथे राहून संत एकनाथांनी शास्त्रांचे सखोल अध्ययन केले। समाजाला मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शकाला ईश्वराची प्रचिती असायला हवी, नाहीतर ती नुसतंच पोपटपंची व्हायची ही एकनाथांची पक्की धारणा होती। त्यामुळे त्या परमेश्वराची कृपा संपादन करून घेण्याचा ध्यासच एकनाथांनी घेतला। गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण 7 वर्षे त्यांनी तीर्थयात्रेत घालवली। अशा या संत एकनाथ महाराजांनी गुरूंची मनोभावे सेवा केली। संपूर्ण शस्त्रांचे ज्ञान संपादन केले। संत एकनाथांची गुरुभक्ती आजही आपणास स्पष्ट दिसते। संत एकनाथांचे या वाङ्मयाला खूप मोठे योगदान आहे। त्यांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रत एकत्र करून मूळ प्रत तयार केली, त्यामुळे आज मूळ ग्रंथ उपलब्ध आहे। तसेच
संत परंपरेतील अभंग रचनेत संत स्वतःच्या नावाचा अथवा इष्टदेवतेचा उल्लेख करतात, पण संत एकनाथांनी त्यांच्या अभंगात गुरुच्या नावाचा उल्लेख केला. प्रसिद्ध अभंग माझे माहेर पंढरी यात त्यांनी एका जनार्दनी शरण असं म्हणून त्यांच्या गुरुचा उल्लेख केला. संत एकनाथांचे अनेक अभंग, रचना, भारुड आजही प्रसिद्ध आहे. आजच्या काळात खरंच संत एकनाथांसारखे शिष्य आणि पंत जनार्दन स्वामी यांच्यासारख्या गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. धन्यवाद. आज आपण गुरूंविषयीची वेगवेगळी माहिती जाणून घेतली. गुरुचं महात्म्य, गुरुचं वर्णन स्वशब्दात आपल्यासमोर व्यक्त करते देवयानी. चला तर ऐकूया मनोगत. सभी को नमस्कार. आज गुरु पूर्णिमा के इस पावन अवसर पर मैं अपने सभी गुरुओं के चरणों में विनम्र अभिवादन कर अपने शब्दों की शुरुआत करती हूँ. गुरु की महिमा क्या कहें. गुरु कहने को तो बहुत ही छोटा शब्द है, परंतु इसकी महिमा अपार है. गुरु जो अंधकार को हटाए, जो हमारे दोषों का निर्हरण करे, जो हमें अच्छी बातें बतलाए, जीवन का अर्थ समझाए, वही गुरु होता है. गुरु की महिमा, गुरु का दर्जा ये भगवान के ऊपर कहा गया है. संत कबीरदास जी के दोहे में है कि गुरु गोविंद दोऊ खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताए. माने जब गुरु और भगवान स्वयं प्रभु शिष्य के सामने खड़े हों तो शिष्य ने प्रथम किसका नमन करना चाहिए, तो गुरु का करना चाहिए. क्योंकि प्रभु क्या है, भगवान क्या है, इसका ज्ञान भी शिष्य को गुरु ही देते हैं. इसीलिए गुरु ये भगवान के ऊपर होते हैं. प्रथम हमारे गुरु का नमन करना चाहिए. हम कहने को ज़रूर कहते हैं कि हम अकेले चल लेंगे, हमें किसी की आवश्यकता नहीं है, जीवन हम अकेले जी लेंगे, हमारा लक्ष्य हम अकेले साध लेंगे. परंतु लक्ष्य तक जाने का मार्ग, वहाँ कैसे पहुँचे, इसका ज्ञान हमें गुरु देते हैं. इसीलिए गुरु का महत्व हमारे जीवन में अपार है. गुरु की महिमा न कागज़ पर लिखी जा सकती है, न कुछ बोली जा सकती है. और ये बातें सिर्फ कहने के लिए नहीं है कि गुरु महान है, अपार है. हमारे खुद के पर्सनल एक्सपीरियंसेस होते हैं. हम खुद जानते हैं कि गुरु कितने आवश्यक होते हैं. हम जो भी करते हैं वहाँ तक कैसे करना है, कैसे जाना है, ये हमें गुरु बताते हैं. इसी प्रकार गुरु की महिमा है. वही गुरु के बारे में कुछ कहें तो गुरु बिन ज्ञान न उपजे, गुरु बिन मिले न मोश, गुरु बिन लखै न सत्य को, गुरु बिन मिटे न दोष. अगर गुरु न हो तो हमें मोक्ष की प्राप्ति नहीं होती. गुरु न हो तो हमें किसी चीज़ का, किसी वस्तु का ज्ञान नहीं होता. गुरु न हो तो हमारे दोष नहीं मिटते. इसीलिए गुरु का होना, उनके बातों का आचरण करना, ये हमारे जीवन में अत्यंत आवश्यक है. और ज़रूरी नहीं कि गुरु हमेशा हमसे बड़े हों. कई बार हमसे छोटे, हमारे घर पर हमारे भाई बहन सभी हमें ज्ञान देते हैं. वे सभी हमारे जाने अनजाने में गुरु ही होते हैं. और हमारे जो श्रेष्ठ गुरु होते हैं, जिन्हें हम अपना आइडियल मानते हैं, उनका हमेशा आदर सम्मान करना चाहिए. उनके गुणों का, उनकी बताई हुई बातों का आचरण जीवन में करना चाहिए. तो हमें कभी किसी बात का भय नहीं होगा, किसी बात के दोष हम में नहीं होंगे. जो हमारा लक्ष्य है वो हमें ईजीली मिल जाएगा. इसीलिए गुरु का अभिवादन करना, पूजन करना, ये हमारे जीवन में आवश्यक है. हम कभी इतने बड़े नहीं होते हैं कि हम कुछ, मतलब हम ऐसा कह सके कि हमें सब आता है. नहीं, हमारे हर स्टेप पर कहीं ना कहीं हमें कोई बताने वाला चाहिए होता है, और वही हमारे गुरु होते हैं कि आगे क्या करना है. जीवन बहुत बड़ा है, सृष्टि बहुत बड़ी है, सभी चीज़ का ज्ञान हमें नहीं होता है. इसीलिए गुरु आवश्यक होते हैं. इस प्रकार गुरु की महिमा है. तो बस यही मैं कहना चाहूँगी कि गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तो सदा हमारे गुरु का आदर सम्मान हमें करना चाहिए. वो है तो हम हैं. धन्यवाद. छान. खरंच गुरुवर असलेली आस्था, एकनिष्ठपणा
यामुळे शिष्याच्या प्रगतीचा पाया रोवला जातो आणि आदर्श असं व्यक्तिमत्व जगात प्रसिद्ध होतं. आजच्या या सुमधुर कार्यक्रमाचा आभार प्रकट करण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीकांतला. गुरुवंदनेने कार्यक्रमाची सांगता होईल. श्री गुरवे नमः. धन्यवाद. सब धरती कागज करू लेखणी सब बन राय, सात समुद्र की मसी करू गुरुगुण लिखा न जाय. म्हणजे अख्ख्या पृथ्वीचा कागद केला, साऱ्या वनांची लेखणी केली आणि साता समुद्राची शाई केली, तरीही गुरूंचा महिमा हा लिहिला जाऊ शकत नाही. इतकं मोठं गुरूंचं महत्त्व माणसाच्या जीवनामध्ये आहे. आपल्याही गुरु डॉक्टर इंद्राणीताई आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. त्यांनाही गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वप्रथम आदरपूर्ण वंदन आणि विशेष आभार. अवघ्या 4 दिवसांच्या तयारीत आपल्या शिष्यांनी आज जे सादरीकरण केलं ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. मग त्यात मृणालिनी आणि समीक्षाताईंची कविता असो की पुष्पा मावशी, अंजू मावशी, प्रतीक्षाताई, शांभवी यांनी गायलेली गाणी, सुमितदादाने म्हटलेली प्रार्थना, श्रीवर्धाताईने सांगितलेली कथा, देवयानीने व्यक्त केलेले मनोगत, हे सगळंच खूप कौतुकास्पद आहे. उत्कृष्टरित्या संचालित केलेला हा कार्यक्रम ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकला नसता अशा धनुताई यांचे विशेष आभार. सोबतच प्रत्येकाने आपला अमूल्य वेळ काढून कार्यक्रमात सहभाग नोंदविला, या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तसेच या कार्यक्रमाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपे ज्यांचे सहकार्य लागले त्यांचे सर्वांचे आभार. यानंतर या कार्यक्रमाची सांगता आपण एका सामूहिक गुरुवंदनेने करूयात. धन्यवाद. तसा निर्मल हो मेरा मन, धरती सा विचल हो मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन, सूरज सा तेजस हो मेरा मन, सूरज सा तेजस हो मेरा मन, चंदा सा शीतल हो मेरा मन, चंदा सा शीतल हो मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन, धुंधलाई आंखें जब भरमाया चित्त है, समझे ना मन को जब सत्य या असत्य है. धुंधलाई आंखें जब भरमाया चित्त है, समझे ना मन को जब सत्य या असत्य है. चंचलता मोह से दूर रहे, अपने निद्राओं से दूर रहे. तसा निर्मल हो मेरा मन, धरती सा विचल